नमस्कार मित्रांनो, मी जगदीश कलम आपल्या विडोतो की आवाज मिशन भुगतान या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर आपल्या समोर उपस्थित आहे। मित्रांनो, प्रत्येकाला वाटते आपल्या हातून काहीतरी समाजकार्य घडावे व आपली शासन पशानात होणारी पिळवणूक थांबावी। आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, तर यासाठी आपण प्रत्येकाने जागृत होणे महत्त्वाचे आहे। शासन ह्या कायद्याची अंमलबजावणी नीट करत नाही तर का? कारण जनता, सामान्य माणूस या कायद्यापासून कोसो दूर आहे। हा कायदा शासनाने सामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठीच बनवला, परंतु सामान्य जनता मात्र यापासून लांबच पडत आहे। सर्वसामान्य जनता ही या देशाची मालक आहे। शासन प्रशासनात बसलेले अधिकारी हे तुमचे नोकर आहे, परंतु नोकर हा मालक बनून सर्वसामान्य जनतेचा मालक झाला आहे व त्याच्यावर राज करत आहे। ही शोकांतिका म्हणावे लागेल। यासाठी तर सर्वसामान्य जनता ही एक गुण शासन प्रशासनाला प्रश्न विचारत नाही, तुम्ही एकत्र येत नाही, म्हणून तर हे अधिकारी तुमच्या डोक्यावर बसलेत। तुम्ही जेव्हा तुमचे हक्क मागायला जातात तेव्हा ही अधिकारी मंडळी तुम्हाला तुमच्या हक्कापासून वंचित ठेवतात। राज्यघटनेने नागरिकांना पूर्णतया हमी दिलेला अधिकार म्हणजेच माहिती अधिकार। भारतीय संसदेने माहिती मिळण्यासाठी व्यवहार्य मार्ग म्हणून माहिती अधिकार अधिनियम 2005 अंमलात आणला। या कायद्याच्या रूपाने शासनाने नागरिकांना त्यांचा हक्क म्हणून एक प्रभावी साधन दिले। नव्याने अस्तित्वात आलेला हा कायदा अतिशय व्यापक आहे। तो खऱ्या अर्थाने राजकारभाराच्या सर्व बाबींना व्यापतो। हा कायदा शासनाच्या सर्व स्तरावर म्हणजेच केंद्र, राज्य व स्थानिक स्तरांना लागू होतो आणि त्याचबरोबर शासकीय अनुदानाचा लाभ घेणाऱ्या सर्व संस्थांवरही बंधनकारक आहे। माहिती अधिकार कायद्याचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांना सक्षम करणे, शासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व यांना प्रोत्साहन देणे, भ्रष्टाचार नियंत्रित करणे हे आहे। शासनाला त्याच्या कारभारात अधिक उत्तरदायी देखरेख ठेवण्यासाठी हा कायदा सजग, माहितगार नागरिकाला अधिक सुजाण बनवतो। शासकीय कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी व हा अधिनियम म्हणजे एक खूप मोठे पाऊल आहे। आपल्याला न्याय मिळाला तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे। आपण माहिती अधिकार संघर्ष समिती तथा पालक जनजागृती संघर्ष समितीचे सदस्य होऊन सर्वसामान्य जनतेला व आपल्या पाल्याला भविष्यातील येणाऱ्या अडचणीपासून मुक्त करा। भविष्यात आपल्या पाल्याला शाळेसाठी किंवा इतर कुठेही अडचण, आपली अडवणूक फसवणूक झाली तर तत्परतेने आपल्यासोबत येणाऱ्या अडचणीवर मात करून आपल्या पाल्याला सुरक्षितता देईल। यासाठी पालकांना एकत्र येणे हे या पालक जनजागृती संघर्ष समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे। प्रत्येकाच्या घरी पाल्य आहे। पालक आला तेथे पाल्य आहे। भारतात एकही घर नाही जेथे पालक आणि पाल्य नाही, पण एकत्र मात्र कुठेही दिसत नाही। किंबहुना एकही अशी संघटना नाही ज्यांनी पालक किंवा पाल्याचा विचार केला असेल। तोच तर पालक जनजागृती समितीने विचार केला आहे। ज्याप्रमाणे शेतकरी सर्व देशाचा पोशिंदा आहे, परंतु एकजूट कुठेच दिसत नाही, म्हणून त्याच्यावर अन्याय अत्याचार होतात आणि ते सर्व शेतकरी निमूटपणे सहन करतात। दिल्लीत शेतकऱ्यावर झालेले अन्याय आज ही राजकारणी मंडळी मात्र विसरलेली आहे। ते वर तोंड करून आपल्याला मत मागायला येतात। त्यांना त्यांची जागा दाखवा। तुमच्या प्रश्नासाठी त्यांना संसदेत वेळ नाही, तर आता तुमची बारी आहे। आता त्यांना सांगा आमच्याकडे वेळ नाही। जसे त्यांनी शेतकऱ्यांना दिल्लीतून हाकलून लावले, त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना तुमच्या गावातून हाकलून लावा। त्यांच्या ताटाखालचे मांजर होऊ नका, नाहीतर 10 वर्षे गेली काहीच केलं नाही, पुढील 5 वर्षात काही करणार सुद्धा नाही। यांना पळून जायला वेळ आहे, खोक्यावर खोके घ्यायला वेळ आहे।
व फोडाफोडीचे राजकारण करायला वेळ आहे, परंतु तुमच्या प्रश्नांना संसदेत मांडायला वेळ नाही. मित्रांनो, खरोखरच राजकारणी हे स्वतःचा विचार करतात, तुमचा विचार करत नाही किंवा कुणाचाही विचार करत नाही. ज्यावेळेस हे स्वतःची पार्टी फोडतात त्यावेळेस तुम्हाला विचारात घेतात का? तर नाही. हे स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःवर ईडीची किंवा कोणतीही अन्य कारवाई होऊ नये यासाठी हे फक्त आपली सुरक्षितता राखण्यासाठी एवढे धडपड करत असतात. आणि प्रत्येकाने हा भ्रष्टाचार केलेलाच आहे आणि भ्रष्टाचार हा आपल्या कमाईतून केलेला आहे. कारण आपण शासन प्रशासनाला आपल्या कमाईतून टॅक्स भरतो, कर भरतो. या कराच्या रूपामधून अतोनात पैसा जमा होते, प्रत्येक योजना येते. प्रत्येक योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. ही योजना फक्त मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर, मोठ्या मोठ्या कंपन्या यांच्यापर्यंत फार लवकर पोहोचते आणि गोरगरीब जनतेला या योजनाची माहिती सुद्धा होत नाही. अशा बऱ्याच योजना आहेत की ज्या तुम्हा आम्हाला कुणालाच माहिती सुद्धा नाही आणि हे या शासन प्रशासनातील लोकांनी गडीगप्प केलेले आहे. मित्रांनो, वेळ खूप महत्वाची आहे. कारण ही जर लढाई आपण अपुरी सोडली तर भविष्यात आपल्यावर येणाऱ्या संकटांना आपल्याला सामोरे जावं लागेल. लक्षात ठेवा. हा मतदानाचा अधिकार जो आपल्याला दिला आहे तो खरोखरच हे नेहमी इकडून तिकडे जातात, स्वतःच्या फायद्यासाठी पार्ट्या बदलतात. खरोखर ते तुमच्यासाठी काही करतील का? नाही ना. तर आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे तेच आपल्याला पुन्हा का हवे आहे? नवीन लोकांना संधी द्या. करोडोचे भ्रष्टाचार करून हे पार्ट्या बदलतात, तरीही आपण त्यांच्या मागे धावतो. एवढे बोलतो, इथे थांबतो. जय हिंद, जय भारत.